सासंगजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सासंगजी आपण पाहतोय की संपूर्ण सृष्टीमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. सर्व ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत आहेत. बऱ्याच ठिकाणी महापुराची स्थिती आहे आणि या महापुरामध्ये आपण पाहतोय की कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहे आणि दर्दनाक मृत्यू होत आहेत. पाण्यामध्ये बुडून काही लोक तर पाण्याच्या अशा स्थितीमध्ये उपाशीसुद्धा राहत आहेत आणि उपाशी राहून मरत आहेत. काही लोकांच्या ठिकाणी कुठे दरड कोसळली म्हणून लोक मृत्युमुखी पडत आहेत. कुठे भरपूर मोठं वादळ आलं म्हणून लोक मृत्युमुखी पडत आहेत. काही ठिकाणी भूकंप येत आहेत तिथे लोक मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे जे हे निसर्गाचं जे तांडव आहे ते वेगवेगळ्या रूपातून आपण पाहतोय की या संपूर्ण पृथ्वीवरती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये लोक मारले जात आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहूयात की बघा, आता जे पाठीमागं जे कोरोना आला होता त्या कोरोनामध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडले. कोरोनासारखा आजार जो महामारी घेऊन आला, महामारी म्हणू आपण त्याला, कारण का असा एखादा आजार आहे की त्याच्यामध्ये खूप लोक मृत्युमुखी एक साथ पडतात. तर त्यावेळेस बघा काय झालं, कोरोनामध्ये सुद्धा खूप लोक मृत्युमुखी पडले आणि खूप लोक आहेत ना त्यांना एक मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आपण पाहतो की आपण सत्संगमध्ये जातो किंवा आपण कीर्तन भजनामध्ये जातो किंवा आपण जिथे कुठे आध्यात्मिक ठिकाण आहे त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपण हे ऐकतो की संतांनी काय सांगितलेलं आहे की आपण परमात्म्याचं जे नामस्मरण आहे, परमात्म्याची आठवण आपण करायची आहे, परमात्म्याला कधी विसरायचं नाही आहे. तर ते का विसरायचं नाही, कारण शेवटचा दिस सुखाचा व्हावा, म्हणजे शेवटचा जो क्षण आहे आपला तो सुखाचा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण भक्ती करायची, नामस्मरण करायचे, परमात्म्याची आठवण करायचे. हे संतांनी आपल्याला वारंवार सांगितलं. संत कबीरजीसुद्धा त्यांच्या दोह्यामध्ये म्हणतात, दुःख में सुमिरन सब करे, दुःख में करे ना कोय. म्हणजे ज्या वेळी आपल्याला दुःख येतं त्यावेळेस आपल्याला परमात्म्याची आठवण होते. मग हे जे आजूबाजूला जे दुःखमय वातावरण आहे, हे वातावरणसुद्धा आपल्याला हेच सांगत आहे की बाबा रे, तुम्ही माझी आठवण करा, मला आठवा. जर तुम्ही मला आठवलं तर तुम्हाला दुःख येणार नाही, तुमच्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, तुमचं जीवन सुरक्षित होईल. बघा, जेव्हा आपण असं म्हणतो ना की ज्यावेळेस आपण पैसा कमवत असतो, आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा लागतो. मग आपण काय करतो, आपण म्हणतो की ज्यावेळेस आपले चांगले दिवस सुरू असतात, आपण जर समजा येणारे पैसे आपण सर्व खर्च करत राहिलो आणि आपण बाकी शिल्लक काही ठेवली नाही किंवा आपण शिल्लक कधी आपण काय करतो, समजा आपण काम करतो, कामातून आपल्याला पैसे येतात, आपण पुन्हा ते काय करतो, ते पैसे आपण पुन्हा चांगल्या कामासाठी यूज करतो आणि त्याच्यातून आपल्याला अजून बेनिफिट मिळावा ही आपली इच्छा असते. म्हणजे आपण काय करतो, तर त्या पैशाचा आपण पुन्हा जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी उपयोग करतो. पण जर आपण त्या ठिकाणी असं केलं की आपण पैसा तर मिळाला आणि तो सगळा खर्च करून टाकला आणि आपण बचत वगैरे काहीच केली नाही, तर जेव्हा आपल्याला पुढे गरज पडेल आणि आपला समजा येणारा पैसा जर थांबला आणि पुढे आपल्याला गरज पडेल, तर त्यावेळी मात्र आपल्याला तो पैसा जर आपण साठवला असेल तर तो उपयोगी पडेल. पण जर आपण पैसा साठवला नसेल तर आपण उपयोगी पडणार नाही. हे झालं पैशाचं, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागणारा हा पैसा आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे दुआ आहे, आशीर्वाद आहे. आणि जे आपलं शरीर आहे त्या शरीराबरोबर जे एक सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीरामध्ये आपल्या दुवांनी बनलेलं ते शरीर आहे, बद्दुवांनी बनलेलं आहे. जर आपल्या त्या सूक्ष्म शरीरामध्ये जर बद्दुवा जास्त असेल ना तर जीवनामध्ये दुःख येणार आहे. आणि जर त्या सूक्ष्म शरीरामध्ये दुवा असतील तर आपल्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, सुख येणार आहे. सासंगजी, हे जे आपण जे ज्ञान ऐकतोय आतापर्यंत सत्संगमध्ये आपण ह्या गोष्टी ऐकत आलो आहोत, परंतु हे ज्ञान जर आपण सूक्ष्म लेवलमध्ये जाऊन जर आपण त्याचं चिंतन केलं तर ते आपल्याला जास्त समजतं. म्हणून जे ध्यानधारणा करणारे जे लोक असतात ना, त्यांना त्यांचे जे 5 शरीरांचा त्यांना अनुभव होत असतो. त्याच्यामध्ये जे आपलं हे जे आहे स्थूल शरीर आहे, ह्याला आपण हाडामासाचं शरीर म्हणतो. जे दुसरं जे शरीर आहे ना ते सूक्ष्म शरीर आहे आणि ते सूक्ष्म शरीर आपलं एका जन्मातून दुसऱ्या शनीमध्ये आपण ज्यावेळेस
एक शरीर असतं सोडतो, आपण दुसऱ्या शरीरामध्ये जातो, त्यावेळेस आपलं ते सूक्ष्म शरीर आपल्यासोबत जात असतं. म्हणजे आपण जे कर्म केले ते दुवा बद्दुवाच्या रूपामध्ये जी एनर्जी आहे त्या एनर्जीच्या रूपामध्ये ते सेव राहतं, सूक्ष्म शरीरामध्ये सेव राहतं. आणि आपण काय करतो, आपण पुन्हा जर आपल्याला दुसरा जन्म मिळाला तर ते दुसऱ्या जन्मामध्ये ह्या जन्मातलं जे पापकर्म आहे त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. हे आपण पापपुण्याचा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. पण आत्ता जे आपण पाहतो आहे की सगळ्या संपूर्ण सृष्टीमध्ये जे दुःखाचं तांडव सुरू आहे. संत कबीरजी म्हणतात की लोकसुमिरण कधी करतात, नामस्मर परमात्म्याची आठवण कधी करतात, तर दुःखामध्ये करतात. पण ज्यावेळेस आपण सुखामध्ये असतो त्यावेळी जर आपण त्याची आठवण केली तर आपलं काय झालं आहे, आपण म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट म्हणजे किंवा म्हणूयात आपण काय की एक्स्ट्रा बचत, थोडक्यात आपण बचत करून ठेवली, म्हणजे आपल्या पुण्याची बचत करून ठेवली, आपण दुआंची बचत करून ठेवली. जर आपण आपली परिस्थिती खूप छान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सेवा करत राहिलो, लोकांना मदत करत राहिलो, आपण दुआ कमवत राहिलो, लोकांचे आशीर्वाद कमवत राहिलो, तर ते एक बचतीच्या रूपामध्ये आपल्यासोबत राहणार आहे. आणि ज्यावेळी अशी परिस्थिती आजूबाजूला घडेल ना, त्यावेळेस सर्व ठिकाणी लोक जे जे पापकर्म जे केलेत जे लोकांनी त्यांना त्यांचं जर फळ मिळणारच आहे. परंतु जर आपलं पुण्यकर्म असेल तर कशीही परिस्थिती असली ना तरी परमात्मा आपल्याला कधीही उपाशी ठेवणार नाही, आपल्याला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तो आपलं रक्षण करतो. कारण की ती आपण त्याची जी आठवण काढलेली असते ना, ती आठवण जेव्हा आपण काढतो ना तेव्हा आपण दुआ कमवत असतो. म्हणजे आपलं जे सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीरामध्ये दुवारूपी एनर्जी आपली जमा होत असते. आणि कसं असतं, आपण जे पाप करतो, पुण्य करतो, तर असं सांगितलेलं आहे, गरुड पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे, शिवपुराणामध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा आपण जे कर्म करतो त्या कर्म करत असताना आपण जर पापकर्म आणि पुण्यकर्म दोन्हीही केलेले असतील तर आपलं पुण्यकर्म जे आहे ना ते आपलं आधी खर्च होतं आणि जेव्हा आपलं पुण्य संपतं त्यावेळेस आपलं पापकर्म बाहेर यायला सुरुवात होतं. मग कधी कधी बघा, आपण काही लोक असतात बघा की जन्मापासून आपण सुखी असतो आणि अचानकच दुःख यायला सुरुवात होतं. म्हणजे जोपर्यंत आपलं सुख असतं तोपर्यंत आपलं ते पुण्यकर्म खर्च होत असतं आणि जेव्हा आपलं पुण्यकर्म संपतं त्यावेळेस आपलं दुःखाचं दिवस पुन्हा यायला सुरुवात होते, म्हणजे आपलं पापकर्म बाहेर पडायला सुरुवात होत असतं. मग जर आपल्याला आपल्या पापकर्मांना जर भस्म करायचं आहे आपल्याला, की जे आपल्या जीवनामध्ये दुःख घेऊन येणार आहे, कारण का तर ती एक बद्दुवाची एनर्जी आहे ना, पापकर्म केलेलं आहे ते बद्दुवाची एनर्जी आहे. मग ती बद्दुवाची एनर्जी जर आपल्याला भस्म करायची असेल तर परमात्म्याची जी आठवण आपण करतो ना, ती आठवण कशी असली पाहिजे. आपण सकाळी उठून त्याची आठवण केली आणि दिवसभर आपण ते विचारही त्याचा केला नाही, कसे परमात्म्याच्या आठवणीची आग लागली पाहिजे आत. म्हणजे आपण म्हणतो ना की मीराबाई असेल, आपण संतांना पाहिलेलं आहे, त्यांची आठवण काढण्याची पद्धत कशी होती, एकसारखी आठवण काढत होते. आणि असं नाही आहे की आपण परमात्म्याची जेव्हा आठवण काढतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वेडं होतो आणि आपल्याला काय संसाराचं कळत नाही, हे चुकीचं आहे. कारण आपण पाहिले की संतांच्या जीवनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये पण काही अशा घटना घडत होत्या, त्यांची आपण म्हणतो की परमात्मा परीक्षा बघत होता. पण ज्यावेळेस त्यांचे परीक्षा पाहून त्यांचे झाले त्यावेळेस पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये सुखाचं दिवस आले. कारण का तर संतांच्या पण जीवनामध्ये कुठेतरी काहीतरी त्यांचं पूर्वसंचित होतं त्यांच्यासोबत, हे त्यांनाही माहिती होतं. जोपर्यंत आपलं पूर्व पापकर्म पूर्वसंचित आहे तोपर्यंत दुःख तर येणारच आहे. पण जर आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहू, परमात्म्याच्या आठवणीमध्ये असेल ना तर पर्वताएवढं जे दुःख आहे ना ते सुद्धा आपल्याला सुईसारखं, म्हणजे सुई इतकं छोटंसं वाटायला लागतं आणि आपण त्या दुःखातून सहज पार होतो. आपल्याला त्या दुःखातून पार पडण्यासाठीची जी शक्ती आहे ना ती शक्ती परमात्मा आपल्याला प्रदान करत असतो. म्हणून परमात्म्याची आठवण म्हणजे हे एक आपल्याला खूप सुंदर गिफ्ट दिलेलं आहे. आणि खरंच आत्ता म्हणजे आपण परमात्म्याच्या अगदी जवळ आहोत, निरंकार प्रभू परमात्म्याच्या अगदी जवळ आहोत. आपण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्यावरती परमात्म्याचं विशेष प्रेम आहे आणि हे विशेष प्रेम आपल्याला त्याच्याशी त्यांनी बांधून ठेवलेलं आहे आणि आपण चांगल्या मार्गावरती सत्संगामध्ये आहे, आपण परमात्म्याच्या चांगल्या मार्गावरती आहे. त्याच्यामुळे परमात्मा काय करतोय, त्याला आपली दया येते, आपल्या दुःखाची त्याला जाणीव आहे. म्हणून तो काय करतो, त्याला असं वाटते की माझी जे संतान आहेत, ही माझी मुले आहेत ना, खूप भोळी भाबडी आहेत आणि खूप निर्मळ मनाचे आहेत, त्यांचं जे हृदय आहे ते एकदम साफ आहे. आणि ज्यावेळेस अशी निरागस तुमच्यासारखी जी मंडळी आहेत किंवा आपण आहोत सर्वजण, तर
परमात्म्याचा आपल्यावरती विशेष प्रेम आहे, म्हणून तो आपल्याला याच्या ना त्याच्या म्हणजे माध्यमातून आपल्याला हे जागृत करायचा प्रयत्न करत असतो. आता जे पण हे व्हिडिओ ऐकतायत ना, तर परमात्म्याचं त्याच्यावरती विशेष प्रेम आहे आणि परमात्म्याला खूप वाटतं की माझे हे जे मुलं आहेत ना, त्यांना सुखाचे दिवस यावेत, त्यांना दुःखातून त्यांनी दूर व्हावं. दुःखातून दूर होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू परमात्म्याची आठवण, सदोदित आठवण, त्याची एक लगन, आग लागली पाहिजे आतमध्ये, त्या आठवणींची ज्वाला प्रकट झाली पाहिजे. जोपर्यंत परमात्म्याच्या आठवणीची ज्वाला प्रकट होत नाही ना, आपल्याला उठता बसता खाता पिता फक्त तो दिसेल ना, तर जीवनामध्ये सुखच सुख येईल. कारण बघा की असं सुद्धा म्हटलेलं आहे की परमात्मा म्हणतो तू ओ कर जो मैं चाहता हूँ, तब होगा तू चाहता है, लेकिन तू करता वही है जो तू चाहता है, तब होता वही है जो मैं चाहता हूँ. म्हणजे याच्यातून एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण त्याच्यासाठी जीवन जगायला लागतो, परमात्म्यासाठी जीवन जगायला लागतो ना, त्यावेळेस परमात्मा आपला संपूर्ण भार उचलतो. आपल्या घरादाराचं जे सगळी जबाबदारी आहे, पैसा असेल, घरामधल्या सगळ्या गोष्टी असतील ना, तो सगळ्याचं ओझं आपला परमात्मा त्याच्या डोक्यावरती घेतो आणि तो चालत राहतो. तो आपलं सगळ्या जबाबदाऱ्या घेतो, म्हणजे तो आपला पालनकर्ता बनतो. हे संतांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. संतांच्या जीवनामध्ये आपण पाहिलेलं आहे की बघा, संत एकनाथ महाराजांचं ज्यावेळेस ते परमात्म्यासाठी जीवन जगायला लागले, परमात्मा स्वतः त्यांच्या घरी येऊन चाकरी करू लागला, काम करू लागला. आपण प्रत्येक संतांची उदाहरणं पाहिलेली आहेत. संत जनाबाईंचं उदाहरण पाहिलेलं आहे. संत जनाबाईंसाठी गोवऱ्या थापू लागला, दळण दळू लागला. म्हणजे परमात्मा किती निर्मळ मनाचा आहे, जो खऱ्या मनाचा जो असतो ना, स्वच्छ ज्याचं मन असतं ना, स्वच्छ मन असतं आणि सगळ्यांना मनापासून मदत करण्याची ज्याची इच्छा असते ना, तर एक बघा, आपण जेव्हा परमात्म्याच्या आठवणीमध्ये आपलं एक क्षण जगतो ना, त्यावेळेस आपलं परमात्म्यावरती जीवन आपण समर्पित केलेलं असतं ना, त्यामुळं आपलं जे मन आहे ना, ते संपूर्ण हलकं राहतं आणि खूप आपण सुखी राहू शकतो. कारण आपण सुखी तेव्हाच राहू शकतो जेव्हा आपला मनावरचा जो बोज आहे ना, तो आपला हलका असेल. आणि मनावरला बोज हलका तेव्हाच होतो जेव्हा आपलं जीवन पण आहे ना, ते कोणावरही समर्पित कधी करायचं नाही. जो शक्तिशाली परमात्मा आहे, 3 लोकाचा जो मालक आहे परमात्मा, की ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, त्याच्या हातामध्ये संपूर्ण सृष्टीची सत्ता आहे. जर अशा म्हणतात ना, असा जो राजा आहे, असा जो किंग आहे, त्याच्याशी आपलं नातं आहे. बघा, एखादा राजा आहे आणि त्या राजाचा मुलगा समजा आपण आहे, किंवा समजा आता एखादा राजा आहे, त्या राजाची मुलगी मी आहे, तर मला सांगा, राजाची मुलगी जर मी आहे, तर राजाचं जे सगळं आहे ते माझं आहे ना. तसंच परमात्म्याचं जर आपण स्वतःला आपण लेकरू समजलं की ती आपली माऊली आहे, परमात्मा आपली माऊली आहे, निरंकार माऊली आहे आपली, आणि त्या माऊलीचं जर आपण लेकरू आहे, तर त्याचं आणि आपलं नातं काय झालं, मुलाचं आणि बापाचं नातं झालं ना. मग त्याचं जे आहे ते आपलं आहे. तर परमात्मा इतका शक्तिशाली आहे, तर त्याचं लेकरू कसं असलं पाहिजे, शक्तिशालीच असलं पाहिजे ना. आपण त्याची आठवण काढत राहिलो ना, की आपोआप त्या आपल्यामध्ये शक्ती निर्माण होतील. आपल्यामध्ये जी बद्दुवाची जी एनर्जी आहे ना, जी आपण अशी पकडूयात की जे सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीरामध्ये समजा सफेद कलर असेल, तर सफेद कलर म्हणजे आपलं पुण्यकर्म, आणि ब्लॅक कलर असेल तर ते पापकर्म. जर परमात्मा हा पूर्ण सफेद आहे असं समजूयात आपण, परमात्मा पूर्ण सफेद आहे, जर त्याची आठवण केली तर सफेद एनर्जी आपल्यामध्ये यायला लागेल. म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये असलेली जर एनर्जी, आपल्याला ब्लॅक एनर्जी पूर्ण नष्ट करायची आहे, तर ती सफेद एनर्जी आपल्यामध्ये यायला पाहिजे. मग ती सफेद एनर्जी आपल्यामध्ये यायला लागेल, त्याचा प्रवाह आपल्यामध्ये सुरू होईल, आपल्या आत्म्यामध्ये सुरू होईल. त्यावेळेस आपल्या आत्म्यामध्ये जे असलेले जे काळं, जे आपण म्हणतो ना, ते ब्लॅक एनर्जी आहे, जी आपल्या पापकर्माच्या रूपामध्ये आहे, ती एनर्जी हळूहळू भस्म होईल. आणि एक दिवस असा येईल ना, की आजूबाजूला काहीही घडेल तरी पण आपलं मन शांत राहील, निश्चिंत राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण डगमगणार नाही. कुणीही आपल्याशी कसं वागलं तरी आपल्यामध्ये सहनशीलता निर्माण होईल, सहनशक्ती निर्माण होईल, आणि आपण कुठल्याही परिस्थितीला सहज फेस करू शकाल. जे की संतांनी जीवन जगलं, कशीही त्यांच्यासमोर व्यक्ती आल्या तरीही त्यांना माफ केलं. का? कारण त्यांची जी आठवण होती ना, ती लगन आणि अग्नी प्रज्वलित होत होती. म्हणजे इतकं त्यांचं शरीर संपूर्ण शरीरामध्ये त्याचे एक ना आवाज गुंजत होता. आपण पाहिलेलं आहे की म्हणजे संतांच्या बाबतीत असं घडलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण शरीर पूर्ण जे व्हायब्रेट होत होतं, विठ्ठल 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 असं त्या नामस्मरणाने व्हायब्रेट होत होतं. का? कारण त्यांना त्यांच्याशिवाय
एक क्षणही जमत नव्हता. आपल्यालासुद्धा हे जीवन जगता आलं पाहिजे आणि खूप आनंदी आहे हे जीवन जे आहे ना, परमात्म्याच्या आठवणीमधलं जे आहे ना जीवन, अतिशय आनंदी जीवन आहे. आपल्याला संसारातून बाहेर जायचंच नाही, संसार करायचाच आहे. आणि असं नाही आहे की सगळे घरामध्ये काहीतरी कार्यक्रम सुरू आहे, काय काय करता येतं, आपलं आपण तोंडाने बोलतोय विठ्ठल 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 विठ्ठल, किंवा आपलं नामस्मरण तुही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो, असं नाही. आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जीवन जगत असताना आपली जी नाळ म्हणतो ना आपली, ती परमात्म्याशी जोडलेली पाहिजे. जसं की बघा, आपण एखादी आई असते, ज्यावेळेस आई, संत बहिणाबाई म्हणतात ना की आई गुंतली कामाशी, परी तिचे चित्त बाळापाशी, घार हिंडे आकाशी, तिचे चित्त पिल्लापाशी. तसंच आपल्याला आपलं सर्व काम करायचं आहे, पण आपलं जे चित्त आहे ना, ते चित्त परमात्म्यावरती पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काम करायचे, आपण सगळ्या गोष्टी संसारातल्या करायच्यात. असं नाही की आपल्याला संसारातलं काही सोडायचं, सगळ्या गोष्टी करायच्यात, पण ते करत असताना आपलं चित्त हे परमात्म्याच्या जवळच पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याच्याजवळ असेल ना, आपली आत्मा आपोआपच शुद्ध होत जाणार आहे. एक दिवस अशी शुद्ध होऊन जाईल की आपल्यालाही कळणार नाही की आपल्यामध्ये असे बदल कसे व्हायला लागले. म्हणजे पुढे जरी कशीही परिस्थिती आली तरी आपल्याला क्रोध येत नाही, कशीही परिस्थिती आली तरी आपण खचून जात नाही, कशीही परिस्थिती आली तरी आपलं जे भय आहे ना, मृत्यूचं जे भय आहे, ते भयसुद्धा निघून गेलेलं असेल. हे चमत्कारिक बदल आपल्याला परमात्म्याच्या आठवणीमध्ये होईल. पण ती आठवण कशी पाहिजे, सदोदित, प्रत्येक क्षणाला आपण त्याच्यासोबत घ्यायचं. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की परमात्म्याची आठवण सदोदित कशी करायची. सकाळी उठल्या उठल्या आपण पहिलं परमात्म्याचं स्मरण करा, परमात्म्याला गुड मॉर्निंग म्हणा आणि त्याच्या आठवणीमध्ये दिवस सुरू करा. नंतर आपण ध्यानधारणा करा, नामस्मरण करा, प्रत्येक कामामध्ये त्याचं आव्हान करा. परमात्मा तू माझ्यासोबत आहे. स्वयंपाक करत असताना, आंघोळ करत असताना त्याच्या आठवणीमध्ये सुरुवात करा. कधी कधी आपण समजा कामाला असेल, जॉबवरती असेल, तर काम स्टार्ट करण्या अगोदर आपण त्याची आठवण करा. पुन्हा काम स्टार्ट झाले की तो आपल्यासोबतच राहील. काम बंद झाले की त्याचा शुक्रिया करा. कुठल्याही कामामध्ये काय करायचं, सुरुवात करताना त्याचं आव्हान करा आणि ज्यावेळेस काम संपेल त्यावेळेस त्याचा शुक्रिया करा. असं करत करत आपण संध्याकाळी झोपेपर्यंत आपण त्याची आठवण करायची आणि झोपतानाही त्याच्या आठवणीमध्ये झोपायचं. परमात्म्याला सोबत घेऊन झोपायचं. कारण काय माहीत, जर आपण समजा झोपलेलो असेल आणि झोपेमध्ये असतानाच समजा जर आपल्याला मृत्यू आला तर असं व्हायला नको. कारण आपण स्वप्नामध्ये आपल्याला काहीच कळत नाही ना, आपण जेव्हा झोपतो त्यावेळेस आपल्याला आपली स्थिती समजत नाही कशी आहे ते. जागे असताना तरी आपल्याला कळेल की आपला आता मृत्यू येतोय, पण जर अचानक मृत्यू आला झोपेमध्ये तर काय करणार. आणि मृत्यूचा जो क्षण आहे तर कधीही येऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही आहे, परंतु शेवटचा क्षण सुखाचा व्हावा ह्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, परमात्म्याची आठवण आपल्या ती अंगवळणी पडली पाहिजे. आणि जेव्हा अंगवळणी पडेल त्यावेळेस आपलं ते सहज होऊन जाईल. आणि जेव्हा आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहतो आणि आपल्याला हे ज्ञान आहे की मी आत्मा अमर आहे, मी कधीही मरू शकत नाही, मला कोणीही मारू शकत नाही, माझा आत्मा पुन्हा दुसरं शरीर धारण करतो आणि तिथं त्याचं कर्म, त्याला चांगलं कर्म केलं असेल तर सुखाचं आयुष्य जगू शकतो, पापकर्म केलं असेल तर दुःखाचं आयुष्य जगू शकतो. फक्त फोकस जो आहे तो आपला कशावर असला पाहिजे, चांगल्या कर्मावरती असला पाहिजे आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये. परमात्म्याची आठवण आणि चांगलं कर्म ह्या दोनही गोष्टीमधून आपण दुआ कमवणार आणि त्या दुआंमधून आपले जे सूक्ष्म शरीर आहे ते साफ होते आणि साफ झाले की आपल्याला आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपासून आपला बचाव होतो. तर आता हा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद.